मित्र नमस्कार। आपला आजचा विषय आहे चेक बाउन्स म्हणजेच धनादेशेचा अनादर। सदर केसबाबत माननीय न्यायालयातील संपूर्ण माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। म्हणजे टप्प्याटप्प्याने फिर्यादी व आरोपीच्या दोन्ही बाजूची माहिती आपण आजच्या मित्रांनो, चेक बाउन्सची केसेस कोर्टात दाखल होण्याकामी व्यवहार होणे गरजेचे आहे। सदरचे व्यवहार हे कागदोपत्री किंवा लेखी स्वरूपाचे किंवा तोंडी स्वरूपाचे असणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे सदरचा व्यवहार हा धनादेश म्हणजे चेकद्वारे होणे गरजेचे आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 चे कलम 138च्या प्रोसिडिंग ह्या क्वॉशाय ज्युडिशियल प्रोसिडिंग असतात। म्हणजेच क्वॉशाय प्रोसिडिंग म्हणजे सिव्हिल ॲज वेल ॲज क्रिमिनल अशा दोन्ही स्वरूपाच्या प्रोसिडिंग असतात। मित्रांनो, चेकची वैधता ही 6 महिन्याकरिता असते। म्हणजे चेकमध्ये तारीख नमूद केल्यापासून पुढील 6 महिन्यापर्यंत चेकची मुदत असते, चेकची वैधता असते। परंतु सुधारित नियमानुसार तारीख टाकल्यापासून 3 महिन्यापर्यंत चेकची वैधता असते। आपला सदरचा चेक हा चेकच्या मुदतीमध्ये आपल्या बँकेमध्ये दाखल करावा लागतो। सदरचा चेक हा आपल्या चेकचा जर धनादेशेचा अनादर झाल्यास म्हणजेच आपला चेक बाउन्स झाल्यास आपला सदर चेक बाउन्स झाल्याबाबतचा चेक बँक मेमो रिटर्न घ्यावा लागतो। आपला चेक हा बँकेकडून रिटर्न झाल्यास म्हणजेच बँकेने चेक मेमो आपण पाठवलेली वकिलामार्फत कायदेशीर नोटीसी आरोपीस मिळाल्यानंतर सदर आरोपी हे सदर नोटीसीस आपणास मान्य न्यायालयात चेक बाउन्स 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट प्रमाणे केस दाखल करण्याकरिता कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आपण कागदपत्र समजून घेऊया। सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण लीगल नोटीस, कायदेशीर नोटीस, त्यानंतर सदर नोटीस आपण आरोपीस पाठवल्याबाबतच्या बाय पोस्टचे पोस्टाची पावती, त्यानंतर सदरची नोटीस ही आरोपीस मिळाल्याबाबतचे ॲक्नॉलेजमेंट, पुढील कागदपत्र आहे चेक, मूळ चेक, त्यानंतर सदर चेक हा आपल्या बँकेकडून चेक रिटर्न मेमो स्लिप, त्यानंतर पुढचे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आपणास सदर आरोपीने ही नोटीस उत्तर दिले असल्यास सदर नोटीस उत्तर, त्यानंतर सदर आपणा व्यवहार झाल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा लेखी स्वरूपाचा दस्त, त्यानंतर फिर्यादीचे आधार कार्ड आणि इतर जे काही अन्य कागदपत्र असल्यास आपण ते जोडू शकतो। सदरचे कागदपत्रे हे इंडिव्हिज्युअल करिता असतात। त्याचप्रमाणे जर फिर्यादी ही बँक असली, फिर्यादी ही वित्तीय संस्था किंवा बँक किंवा इतर अन्य काही असल्यास त्याकरिता कोणकोणते कागदपत्र लागतात ते समजून घेऊया। आपणास त्यामध्ये देखील लीगल नोटीस, त्यानंतर ती नोटीस पाठविलेली त्या नोटीसीचे रजिस्टर पोस्टाची पावती, नंतर ॲक्नॉलेजमेंट पावती, मूळ चेक, त्यानंतर चेक रिटर्न मेमो, तसेच बँकेचा ठराव म्हणजे फिर्यादीच्या नावे दिलेला सदर वित्तीय संस्था व बँकेने दिलेला ठराव असे आणि इतर, त्याचप्रमाणे फिर्यादी व आरोपीमध्ये झालेला करार, लेखी करार व इतर अन्य कागदपत्रे अशा स्वरूपाचे कागदपत्र हे वित्तीय संस्था व बँक यांना अधिकृत इसम, माहितगार इसम यांना हे सदरचे कागदपत्र जोडावे लागतात। कागदपत्रे पाहिल्यानंतर आता आपणास मान्य न्यायालयात केस दाखल करण्याकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्युरिस्डिक्शन। मित्रांनो, मान्य सुप्रीम कोर्टाने यापूर्वी 5 ज्युरिस्डिक्शन दिलेले होते, परंतु सदरचे ज्युरिस्डिक्शन हे बंद होऊन आता केवळ एकच ज्युरिस्डिक्शन आहे, ते म्हणजेच फिर्यादीचे असलेली मदर बँक, जेथे फिर्यादी हा चेक बाउन्स होण्याकरिता चेक बाउन्स दाखल करतो। ज्या बँकेतून फिर्यादीचा चेक बाउन्स झाला असेल त्यालाच मदर बँक म्हटले जाते। त्या सदर बँकेचे तेथील पोलीस स्टेशन हेच त्या बँकेचे पोलीस स्टेशन हेच मान्य न्यायालयाचे अधिकार क्षेत्र असते। म्हणजेच आपण त्या मान्य न्यायालयाच्या पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रामध्ये आपण मान्य न्यायालयात केस दाखल करू शकतो। माननीय न्यायालयात कलम 138 प्रमाणे केस दाखल करण्याकरिता आपणास जो चेकची रक्कम आहे त्या रकमेच्या 2% रक्कम इतकी आपणास मान्य न्यायालयात स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावी लागते। मित्रांनो, यानंतर खरी
प्रोसिजर ही मान्य न्यायालयातील चालू होते. म्हणजेच मान्य न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर सुरुवातीची पहिला टप्पा हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतो. त्यानंतर मान्य न्यायालयातील पुढील स्टेप्स आहे व्हेरिफिकेशन ॲफिडेव्हिट, म्हणजेच फिर्यादी यांचे व्हेरिफिकेशन होते. सदरचे व्हेरिफिकेशन हे लेखी स्वरूपाचे असते. सदरचे व्हेरिफिकेशन हे लेखी स्वरूपातले व्हेरिफिकेशन हे मान्य याच्यात असिस्टंट सुपरिंटेंडंट किंवा सुपरिंटेंडंट यांच्याकडून एक्झिक्यूट करून घ्यावे लागते. सदरचे व्हेरिफिकेशन ॲफिडेव्हिट हे कसे असते त्याबाबतचं PDF हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले, तेथून आपण सदरचे व्हेरिफिकेशन ॲफिडेव्हिटचे PDF हे डाउनलोड करू शकतात. मान्य न्यायालयात फिर्यादीचे लेखी व्हेरिफिकेशन ॲफिडेव्हिट झाल्यानंतर सदरच्या व्हेरिफिकेशन ॲफिडेव्हिटवर सदरचे न्यायालय हे आरोपीस बोलविण्याचा हुकूम करते, म्हणजेच ऑर्डर ऑफ समन्स टू ॲक्यूज. सदरचे आरोपीस हे समन्स कॉपी मिळाल्यानंतर आरोपी हे मान्य न्यायालयात हजर होतात. सदरच्या 138च्या केसेस ह्या बेलेबल स्वरूपाचे असून क्वाशाय स्वरूपाचे असतात, म्हणजे सिव्हिल ॲज वेल ॲज क्रिमिनल स्वरूपाचे असतात. सदरच्या 138मध्ये आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस 2 वर्षापर्यंतचं शिक्षा किंवा सदरचा जो चेक रक्कम असते त्याच्या डबल अमाऊंट असे आरोपीस सदरचे न्यायालय हे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यास अशी शिक्षा करू शकतात. आरोपी हे मान्य न्यायालयात हजर झाल्यानंतर सदर आरोपी यास मान्य न्यायालयात हजर राहण्याकामी जामीन द्यावा लागतो. मान्य न्यायालय आरोपी यांचा PR देखील घेऊ शकतो. त्यानंतर PR दिल्यानंतर सदर आरोपीस जामीन देणे गरजेचे आहे. जामीन झाल्यानंतर सदर आरोपीचा जामीन झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. आरोपीचा जामीन झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे फिर्यादी यास सदर केसमध्ये इव्हिडन्स ॲफिडेव्हिट म्हणजेच पुराव्याचे शपथपत्र द्यावे लागते. पुराव्याचे शपथपत्र हे मान्य असिस्टंट सुपरिंटेंडंट यांच्याकडून एक्झिक्यूट करून घ्यावे लागते. सदरचे पुराव्याचे शपथपत्र याचे PDF देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तेथून आपण सदरचे इव्हिडन्स ॲफिडेव्हिट हे डाउनलोड करू शकतात. मित्रांनो, फिर्यादीचे इव्हिडन्स ॲफिडेव्हिट दिल्यानंतर अतिशय महत्त्वाचं येते म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन ऑफ कंप्लेंट, म्हणजेच फिर्यादीची उलट तपासणी. मित्रांनो, फिर्यादीची उलट तपासणी कशी घ्यावी, त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे टिपिकल मुद्दे असावेत त्याबाबतचा सेपरेट व्हिडिओ मी मित्रांनो बनविणार आहे. त्याकरिता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास सदरच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच सदरचा उलट तपासणी कशी असावी, सदर फिर्यादीच्या उलट तपासणीमध्ये कोणकोणते प्रामुख्याने मुद्दे समाविष्ट करणे गरजेचे आहे व आपण कशी क्रॉस घेतले पाहिजे, त्याचकरिता आपण आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, मान्य न्यायालयात फिर्यादीची उलट तपासणी क्रॉस झाल्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपीचे 313 प्रमाणे CRPC 1973चे कलम 313 प्रमाणे आरोपीचे निवेदन होते. सदरचे 313चे स्टेटमेंट झाल्यानंतर पुढे आरोपीस जर कोणतेही त्याचे लेखी कागदपत्र उपलब्ध असल्यास आरोपी हा सदरच्या प्रकरणामध्ये डिफेन्स एव्हिडन्स देऊ शकतो. म्हणजेच आरोपीकडे पुरेसे पुरावे व कागदपत्र उपलब्ध असल्यास आरोपी हा सदरच्या 138च्या प्रकरणास डिफेन्स एव्हिडन्स देऊन त्याचे म्हणणे सादर करू शकतो. सदर आरोपीने डिफेन्स एव्हिडन्स दिल्यानंतर फिर्यादी हे त्या सदर आरोपीचा उलट तपासणी घेतात आणि त्यानंतर पुढील स्टेप्सला प्रकरण लागते. डिफेन्स एव्हिडन्समध्ये आरोपीची चीप झाल्यानंतर सदर केसमधील फिर्यादी कंप्लेनंट हे सदर आरोपीची उलट तपासणी घेतात. त्यानंतर मान्य न्यायालयातील पुढील महत्त्वाची स्टेप्स म्हणजे आर्ग्युमेंट हे फिर्यादी कंप्लेनंट यांचे आर्ग्युमेंट असते. सदरचे आर्ग्युमेंट झाल्यानंतर सदर आरोपी हे त्यांची बाजू मांडतात.
सदर दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर माननीय न्यायालय हे जजमेंट देतात। सदरचे जजमेंट हे माननीय न्यायालय देतात। सदरचे जजमेंट ही माननीय न्यायालयातील अंतिम टप्पा आहे, अंतिम स्टेप्स आहे। तर हो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये माननीय न्यायालयातील टप्प्याटप्प्याने प्रोसिजर म्हणजे टप्पे काय आहे ते समजून घेतलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा सविस्तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करा व तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असल्यास नक्की शेअर करा व त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।